महाराष्ट्रात क्राईमच्या बातम्या रोजच येतात। कुठे चोरी झाली, कुठे हाणामारी, तर कुठे वाद झाले। पण गेल्या काही वर्षात एक पॅटर्न ठरून गेलाय। जेव्हा कधी महाराष्ट्रातून एखाद्या अत्यंत निर्गुण, ब्रुटल आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या मर्डरची बातमी येते ना, तेव्हा बातमीच्या हेडलाईन्स मध्ये जिल्ह्याचं नाव बऱ्याचदा एकच असतं, ते म्हणजे बीड। लोकांनी जाहीरपणे बोलायला सुरुवात केली आहे की बीडचा आता बिहार होतोय का? आणि दुर्दैवाने आज हे खरं ठरताना दिसतंय। कधी काळी संतांची भूमी असलेला हा जिल्हा आता गुन्हेगारी, टोळी युद्ध आणि ब्रुटॅलिटी यासाठी ओळखला जाऊ लागलाय। आता ही बीडच्या केज तालुक्यातील टाकळीमध्ये विलास घुले नावाच्या तरुणाची चाकू खुपसून अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे। प्रकरण एवढं पेटलं की मृतदेह तब्बल 9 तास पोलीस ठाण्यासमोर ठेवून नातेवाईक आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके ठाण मांडून बसले होते। थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनी रात्री 11 वाजता फोन करून वस्तुस्थिती जाणून घ्यावी लागली। खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाचं नाव यात जोडलं जाते। पण हा विषय फक्त एका विलास घुले यांच्या हत्येचा नाहीये। हा विषय आहे बीडच्या मुळापर्यंत सडत चाललेल्या व्यवस्थेचा। बीडमध्ये मागच्या काही काळात जे घडले, मग ते संतोष देशमुख हत्याकांड असो, महादेव मुंडे खून असो किंवा दादा खिंडकरांची गुंडगिरी, या सगळ्याच्या मागे एकच भयंकर कारण आहे, जातीपातीचं हिडीस राजकारण। पण तरीही मूळ प्रश्न हाच आहे की बीडमध्येच का एवढी निर्गुण प्रकरणं होत आहेत? का बीडचा कायदा आणि सुव्यवस्था ढासळली जाते? नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे, आवाज आमचा। केज तालुक्यातल्या टाकळी या गावातल्या विलास घुले या तरुणाची चाकू भुसकावून हत्या करण्यात आली। हत्या एवढी क्रूर होती की संपूर्ण बीड जिल्हा ढवळून निघाला। आरोपींना तत्काळ अटक करा या मागणीसाठी ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी 3 दिवस रस्ता रोको केलं। गोष्ट इथवरच थांबली नाहीये। पोलिसांच्या कारवाईवर असंतोष असल्यामुळे मंगळवारी विलास घुले या तरुणाचा मृतदेह तब्बल 9 तास केज पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवण्यात आला होता। तिथेच ठिय्या आंदोलन सुरू झालं। या आंदोलनात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे देखील सहभागी झाले। हे प्रकरण थेट मुंबईत मंत्रालयापर्यंत पोहोचलं। माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी थेट विधानसभेत यावर आवाज उठवला। त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लेखी निवेदन देखील दिलं। या प्रकरणातल्या सगळ्या दोषींना कडक शिक्षा झालीच पाहिजे। त्यानंतर चक्रे वेगाने फिरली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः 23 जूनच्या रात्री ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना फोन केला, परिस्थिती जाणून घेतली, पोलिसांना कडक तपासाचे आदेश दिले। बीडचे पोलीस अधीक्षक SP नवनीत कावत यांनी सखोल चौकशीचं आश्वासन देखील दिलं। एकूण 9 पैकी 6 आरोपींना अटक देखील झाली आहे। आणि या सगळ्यानंतर रात्री 11 वाजता आंदोलन मागे घेण्यात विलास घुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला। पण या केसमध्ये एक मोठा राजकीय ट्विस्ट आलाय। आंदोलक आणि नातेवाईकांचा असा आरोप आहे की या हत्येमागे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा म्हणजे सौरभ सोनवणे याचाही हात आहे, किंवा त्याचा या प्रकरणात काही ना काही संबंध आहेच। त्यामुळे त्याच्यावरही सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे। यावर थेट बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्पष्टीकरण दिले। त्यांनी सांगितलंय की नातेवाईक रमेश घुले यांचा पुरवणी जबाब म्हणजे सप्लिमेंटरी स्टेटमेंट पोलिसांनी नोंदवून घेतलाय। या जबाबानुसार सौरभ सोनवणे यांच्या भूमिकेची सखोल चौकशी केली जाईल आणि चौकशीत जे काही समोर येईल त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल। म्हणजे सध्या तरी चौकशी सुरू आहे। पण या राजकीय कनेक्शनमुळे बीड मधलं वातावरण चांगलंच तापलंय। पण मंडळी, हे विलास घुले यांचं प्रकरण फक्त एक अपवाद नाहीये। बीडमध्ये गुन्हेगारीची आणि विशेषतः क्रूर हत्येची एक मोठी मालिकाच पाहायला मिळते। जेव्हा आपण मागचा काही इतिहास चालतो तेव्हा बीडमधील गुन्हेगारीचं भयंकर रूप समोर येतं। बीडमध्ये गेल्या काही वर्षात क्रूरतेच्या मर्यादा पार झाल्या आहेत। जरा ती मागे घडलेली प्रकरणं आठवा। सरपंच संतोष देशमुख यांचा डिसेंबर 2024 मध्ये झालेलं अपहरण आणि हत्या आठवा। त्यांच्या शरीरावर तब्बल 56 जखमा होत्या। मारेकऱ्यांनी छळ करतानाचे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढले होते। महादेव मुंडे खून प्रकरण परळीचे व्यापारी महादेव मुंडे यांची तहसील कार्यालयासमोरच भर दिवसा निर्गुण हत्या करण्यात आली होती। 2 वर्ष झाली, नार्को टेस्ट झाल्या, ब्रेन मॅपिंग झालं, 8 तपास अधिकारी बदलले, पण अजूनही याच्या मुळापर्यंत पोलीस पोहोचू शकले नाहीत। दादा खिंडकरांचं प्रकरण जे की ताजच आहे। संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य साक्षीदार असलेला दादा खिंडकर अलीकडेच काय करताना दिसला
चक्क पंचायत समिती कार्यालयात हातात लोखंडी रॉड घेऊन स्वतःच्याच भावाला बेदम मारहाण करताना त्याचा व्हिडिओ अगदी खूप जास्त प्रमाणात व्हायरल झाला होता। सुमित हत्याकांड 2023-24 मध्ये बीड शहरात भर दिवसा धारदार शस्त्राने सुमित लांडगे या तरुणाची अत्यंत निर्गुण हत्या करण्यात आली होती। बीडमध्ये वाळू माफियांचा सुळसुळाट नवीन नाहीये। महसूल अधिकारी किंवा पोलिसांवर गाड्या चालवणे, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा घटना बीडमधील नदीपात्रांमध्ये सर्रास घडत असतात। खोक्या भोसलेचं प्रकरण असो ते पण तुम्ही बघितलंच आहे। बीडमध्ये आंतरजाती विवाह किंवा प्रेमविवाहातून झालेल्या कुटुंबांतर्गत हत्यांची संख्या ही धक्कादायक आहे। काही वर्षांपूर्वी एका तरुण जोडप्याची अशीच निर्गुण हत्या करण्यात आली होती, ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झाली होती। ग्रामीण बीडमध्ये जमिनीच्या छोट्या छोट्या तुकड्यांवरून चुलत भावांची एकमेकांचे मुर्दे पाडल्याचे शेकडो गुन्हे आजही नोंद आहेत। यामध्ये लाठ्या, काठ्या किंवा बंदुकीपेक्षा थेट कुऱ्हाड आणि कोयत्यांचा वापर करून अत्यंत क्रूरतेने हत्या केली जाते। आणि या सगळ्यानंतर आता आपण मुख्य मुद्द्यावर येऊया। गुन्हे तर इतर जिल्ह्यातही होतात, महाराष्ट्रभर होतात, देशभर होतात, पण बीडमध्येच का एवढी ब्रुटॅलिटी का दिसते? याच्या मागे काही सामाजिक आणि राजकीय कारण आहेत। पहिलं कारण म्हणजे बेरोजगारी आणि रिकामी डोकं। बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे। इथे मोठ्या प्रमाणावर कारखाने किंवा रोजगार नाहीयेत। तरुण मुलांच्या हाताला काम नसल्यामुळे ते स्थानिक गुंड, पुढारी किंवा माफियांच्या टोळ्यांमध्ये सामील होतात। भाईगिरीची क्रेज इथं वेगाने वाढताना दिसते। दुसरं कारण म्हणजे अवैध धंद्यांचे साम्राज्य। बीडमध्ये अवैध वाळू उपसा, मटका, गांजा आणि गावठी कट्टा, बेकायदेशीर शस्त्रे यांची तस्करी मोठ्या प्रमाणात चालते। जिथे अवैध पैसा येतो तिथे टोळी आणि वर्चस्वाची लढाई सुरू होते, ज्याचा शेवट हत्येमध्येच केला जातो। तिसरं कारण म्हणजे राजकीय वरदहस्त। बीडच्या राजकारणात गुन्हेगारांचा वापर करण्याची एक जुनी परंपरा राहिली आहे। कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा नेता असो, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना राजाश्रय मिळतोच। पोलिसांवर राजकीय दबाव असतो, ज्यामुळे गुन्हेगारांना कायद्याची भीती उरलेली नाहीये। आता येऊया सर्वात धक्कादायक आणि महत्त्वाच्या मुद्द्यावर की बीडमध्ये हे गुन्हे का घडतात। कारण आहे टोकाचा जातीवाद आणि त्यातून निर्माण झालेलं जातीपातीचं राजकारण। बीडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळापासून मराठा विरुद्ध ओबीसी, विशेषतः वंजारी समाज हा संघर्ष इतका टोकाला पोहोचला होता की त्याचे पडसाद थेट पोलीस प्रशासनावर देखील उमटले। तुम्हाला आठवत असेल, संतोष देशमुख यांच्या हत्याकांडावरून पोलीस डिपार्टमेंटवरच थेट आक्षेप घेण्यात आले होते। अमुक जातीचे पोलीस अधिकारी तपासात पक्षपात करत आहेत, असा उघड आरोप झाला होता। परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की बीडचे पोलीस अधीक्षक यांना महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला असा सर्वात अभूतपूर्व निर्णय घ्यावा लागला। त्यांनी बीड जिल्ह्यातली सर्व पोलिसांच्या नेम प्लेटवरून आणि युनिफॉर्मवरून त्यांची आडनावं काढून टाकण्याचे आदेश दिले। आता बीड पोलिसांच्या नेम प्लेटवर फक्त त्यांचं नाव आणि फक्त पद दिसतं, आडनाव नाही। का केलं हे? कारण एसपी म्हणाले, लोक पोलिसांचा आडनाव बघून ठरवतात की यांच्याशी कसं वागायचं। जर मराठा समाजाच्या गुन्हेगाराला ओबीसी पोलिसांनी पकडलं तर पोलीस जातीवाद करतोय असा आरोप होतो, आणि उलट झालं तरही तेच होतं। आता विचार करा, ज्या राज्याला आपण पुरोगामी म्हणतो त्या महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यात पोलिसांना आपली जात लपवून ड्युटी करावी लागते। यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं? लोक म्हणतात बीडचा बिहार होतोय, ते उगीचच नाही। बीडच्या राजकारणात गुन्हेगारांचा वापर करण्याची जुनी परंपरा आहे। गुन्हेगार कोणत्याही जातीचा किंवा पक्षाचा असो, त्याला कोणत्या ना कोणत्या बड्या नेत्याचा हात डोक्यावर असतोच, आणि या प्रकरणातही ते काही लपून राहिलेलं नाहीये। त्यामुळे पोलिसांचे हात बांधले जातात। बीडमध्ये आता गुन्हेगारी देखील जातीच्या चष्म्यातून पाहिली जाते। आपल्या जातीचा गुंडा जर असेल तर लोक त्याचं समर्थन करायला रोडवर सुद्धा उतरतात। यामुळे गुन्हेगारांची हिंमत आणखी वाढते। आता विलास घुले यांच्या हत्येनंतर पुढे काय? सरकार नवीन काय निर्णय घेणार? काही दिवसांनी हेही प्रकरण शांत होईल। नेम प्लेटवरून आडनाव हटवून पोलिसांची जात लपवता येईल, पण बीडच्या लोकांच्या रक्तात आणि डोक्यामध्ये जो भिनलेला जातीवाद आहे ना, तो कसा काढणार? जोपर्यंत प्रशासन राजकीय दबाव जुगारून गुन्हेगारांची जात न बघता त्याच्या एन्काउंटर किंवा कडक शिक्षेपर्यंत नाही जात ना, तोपर्यंत बीडचा सामान्य माणूस गुन्हेगारांना जातीच्या नावावर पाठीशी घालणं बंद करणार नाही, आणि तोपर्यंत बीड देखील शांत होणार नाही। पण ही सगळी मालिका, ही सगळी सिरियल थांबायलाच हवी, आणि ती थांबवावीच लागेल। विलास घुले यांच्या हत्येने पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या कपाळावर लागलेल्या गुन्हेगारीचा शिक्का ठळक केलाय। मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केलाय, धनंजय मुंडेंनी विधानसभेत आवाज उठवलाय, आणि आता एसपी नवनीत कावत तपासाची आश्वासनं देत आहेत। 9 पैकी 6 आरोपी गजाआड केलेत, पण खासदारांच्या मुलाची चौकशी काय वळण घेते आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण प्रश्न फक्त 6 आरोपींना पकडण्याचा तर नाहीच।
प्रश्न बीडच्या त्या मानसिकतेचा आहे जिथे किरकोळ वादावरून थेट जीव घेतला जातोय. बीडला जर क्राईम कॅपिटल होण्यापासून वाचवायचं असेल तर पोलिसांना राजकीय दबावाशिवाय आणि कठोर हाताने काम करावंच लागेल. नाहीतर आज विलास घुले आहेत, उद्या अजून कोणीतरी असेल आणि परवा अजून कोणीतरी असेल आणि या यादीत लोकांची नावं जोडलीच जातील, हत्येचा कट जोडलाच जाईल. या संपूर्ण प्रकरणावर, बीडच्या बदलत्या स्वरूपावर आणि जात विरुद्ध जात या समीकरणावर, बीडच्या गुन्हेगारीवर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.